आपल्या लोकांची इतकी प्रवृत्ती वाईट आहे महाराज, चांगल्याला चांगलं म्हणायची सुद्धा दानत नाही आपल्या लोकांची, इतकी हलकट क्वालिटी आपली. आपल्या गावातला एक माणूस डॉक्टर झाला, विद्वान आहे, नुसतं चांगलं म्हणायला रोग झालाय. काय पैसे द्यायचे तरी तो म्हणतो त्या डॉक्टरचे सगळे लफडे आपल्याला माहित. इतकी नालायक क्वालिटी आपली महाराज, फुकाट भिकारी नाही झाले महाराज. आणि कधी झाला तेव्हा आपल्या लोकांना बर्बादही आपल्याच माणसांनी केलं आणि आपली माणसं संपवली ती आपल्याच माणसानं. अजून दुसऱ्याची डिरिंग नाही, दुसरा काहीच करू शकत नाही. कोण आहेत आपल्याला संपवणारी? आमले एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असेल, इतकी नालायक घेतली. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना, घेतलाच नाही, लफड असेल, उरफाटच बोल. हो, म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. हो, हेच नडलं आपल्या लोकांना. हो, पाना घेऊन आलेत बाहेरून, पाना 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 हायवेला 3 गुंठ्याचे मालक झालेत आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्यात आणि आपल्याला चड्ड्या नाही. मागून की चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? येड्या, यानंच मिली आपली लोक. म्हणून पुढचं वाक्य ऐका, चांगल्याला चांगलं म्हणा, त्याच्यातही देवाचे. आता पुढचं वाक्य ऐका, वाक्य ध्यानात ठेवा, हिंद्रिकरची वाक्य ध्यानात ठेवा. आणि चांगल्याला चांगलं म्हणायला काही हरकत. अहो, आपल्या गावातली एक मुलगी 10वीला पहिली आली, शाळा गावची आहे, स्वाभिमान अख्ख्या गावचा नाही झाला. एक पोरगा कुस्ती चॅम्पियन झाला, एक मुलानं MPSC दिली, एक मुलगी CA झाली, कीर्ती आपली. एक मुलगा सुंदर वादक झाला, एक मुलगा शुद्ध भागवत कथाकार झाला. आपल्या माणसाला आपलं म्हणायला काय झालो? आपली तेवढी सुद्धा जाणत नाही, इतकी दरिद्री लोक आहेत आपली. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, दुसरं वाक्य फायनल झालं बरं का. पहिलं चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण दुसरं वाक्य सांगतो, मैत्री करायची तर मोठीशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठीशीच करायची. भंगार भंगार माणसाच्या नादी लागायचं नाही, मोठ्याची गाठ घ्यायची कधी बी. ज्याने कपडे घालले नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन, त्याला मोकळाच हिंडतोय तो, तू फाडितो काय? आणि आपली लोक आहे ना महाराज, नेहमी गरीबाला त्रास देणार, यांचं मोठ्याला नाही देणार. आपली लोक लाचार कुणा पुढे आहेत? मोठ्या माणसांपुढं लाचार आहेत आपली लोक, लाचार. गरीबाला का तकलीफ देतो? 27 लाखाचा बंगला बांधला आणि भांडे घासणाऱ्याचे पैसे बुडी देई ना. गव्हर्नमेंट येते आता लाईट बिल बुडवू नका, सांगण्यात झोपतो पाय. मोठ्याच्या नादी लागायचं. पुढचे वाक्य लिहून घ्या, मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बंबाजीनं तुकोबाराचा छेड केला, ग्रंथात नाव आलं. रामेश्वर भटाने तुकोबाराचा छेड केला, ग्रंथात नाव आलं. आणि विसोबा खेत्रानं माऊलीला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. मोठ्याच्या नादी लागा, भंगार भंगाराचं काय नाही लागतो. त्या रावणाचं शिका, बायको पळवली, पण देवाचीच, काय होईन ते होईन. आणि हे शेंबड्या पोरीला म्हणतं, तुम्हारी बिना मैं जी नाही सकता. येड शेंबड नाही. आणि बिनमिशीचा चालला प्रेम करायला. मिशी नसणाऱ्यांनी ही डिरिंग करू नये. मी लग्नाला जर गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो महाराज, नाही तर तांदूळ टाकीत नाही. इकडं तिकडं पाहतो, खाली टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करून. एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. शिका, नडी येड नाही, नडशा नाही, प्युअर शिमडी पोरगी बंगरी. आणि तिला हे म्हणते, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता. आणि त्याला अंडरपॅन नाही, आणि तरी ते तिला म्हणते, हमी और जीने की साहस न होती अगर तुम न होते.
चैनवर वड, चैनवर वड, हे म्हणून वाक्य लिहून वाक्य ध्यानात ठेवा. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. हे इंद्रिकाचे वाक्य आहेत महाराज, हे कधीच खोटे ठरणार नाही. आणि दुसरं वाक्य लिहून घ्या, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कुणीही प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कुणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. कुणाला ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं ना, अशी लफडे लुपडे दरवाजा लावून भांडे घाशीत, अरे दरवाजा लावून, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. तुम्हाला काय, हात एक बोलणे दोन. हा विनोद आहे. वाक्य लिहून ठेवी जायचे बरं का. चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. ही देवाचीच पूजा आहे. चांगल्यात चांगलं म्हणावं. काय देव चुळीत बसल्याने देव भेटतो का? देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर पेला, गाडी खाली गेला. देव इथं आहे, चोळीत बसायचं नाही देवाला. 9,000चा बोकड्या कापला देवाला आणि वाहिल्या काय नख्या, खुर 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 खुर. आणि ते खुर का वाळतात माहिती का? ते शिजत नाहीत. ते जर शिजले ना, देव वासावच मिळाला महाराज, त्याला काही मिळायचं. लबाड लोक आहे. माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही शरीरा न पिलावे, तुमचं कर्म मला अर्पण करा. काय करा? अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल आणि परस्पर घडेल प्रीतीजेत. पण कधी चौथा अध्याय हे मदतिस्तव झाले परी मी नाही केले असं म्हणा. नाही, हात एक बोलणे दोन. तिसरं वाक्य 14 सांगायचे म्हणजे अभंगाकडे पुढं पुढं सरकायला. हसणे 3 आणि पाया पडून सांगतो, हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. म्हणजे जी गालात हसतात, प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या. लई धोकादायक. तुम्हाला मेखा सांगून ठेवतो माणसांच्या. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. आणि जी माणसं जास्त बोलतात आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी कमी बोलतात कामच, अटॅक आणि बीपी येत नाही. एकटाच हसतो घरी गेलो होतो महाराज. आणि पाया पडून सांगतो, सगळ्या रोगावर औषध आहे हसणे. हसत नाही लोक, दरिद्री लोक. न हसणाऱ्या लोकांना अटॅक येतो. बाथरूम मध्ये गेला आणि एकदाच खोकला गेला बा. हसत जा. हो, हसणे हे सगळ्यात निरोगी लक्षण आहे. हो, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. त्यांना डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे मला देऊन टाकायचे. पण नवे द्यायचे, नवे. जुने नको. जुने देऊन आम्ही गोत्यात येऊ द्या. हसत जा. अहो, हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिवे देती. मेला माया नशिबी कुठून आला फार त्याला मिळत नव्हती. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवतात. जाहिरात आली तर चपाती मागतात, तर तसंच बसेल. काही माणसं झोपताना टीव्ही पाहत झोपत. टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहते काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं, मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं. तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बुवा. हात एक बोलणे 2 हसणे 3 झाले बर का. चला पुढे. सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवाय
पण आवताला सरळ आहे. म्हैस आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. यावला दिसा सरळ आहे, वागायला आडवी आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार. सगळ्या प्राण्यांमध्ये कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, पण याच्यामध्ये पाचवा कोश आहे आनंदमय कोश. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच, लज्जा सहा, विचार सात, स्मरण आठ, बुद्धी नऊ, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13, आणि याच्यातच देव होण्याची ताकद आहे 14. अधिक हे ज्ञान नाही कोठे, अधिक हे ज्ञान नाही कोठे, अधिक हे ज्ञान नाही कोठे, अधिक हे ज्ञान नाही कोठे. जगती ध्यान देवा अधिक हे ज्ञान नाही कोठे. वाह वाह. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगत तुम्हासी हजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला घराला कलर देण्यात काय मजा आहे. ओवी पहा किती सुंदर आहे. भिंतीवरचं चित्र शोभून दिसत पण भिंत येतवर. ओवी पहा किती सुंदर आहे. 18व्या अध्यायात पडून गेली या भिंती, चित्राची होई माती. एवढं सुंदर शरीर आहे. हे घर भाड्याचं नाहीये. कसं आहे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, देगी
पाणी मारून कापूस शिक, मरशीलच तू. किती पाणी घालून दूध इक, वाटूळच होणार तुझं. ते नाही जमणार. जेवढं कपाळावर लिहिलंय तेवढं इनामदारीनं करा, त्याच्यातही देवच आहे. तेवढंच खाय ना, कशाला येडेवाणी करतो. 80,000 पगार येडे तुला. 4 रविवार सुट्टे आहे, 2 शनिवार सासरवाडीला आहे तू. 3 वेळा तर विला जातोय तू ऑफिसात. कशाला गरीबाची इसण तीच खातो आणि रिटायर झाल्यावर येडा होतो. शुको काढता दुःख हारता असा परसाद घेतो खा. अरे किती कमाओ तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने, पिंजरा खाने, पिंजरा खाने, वाह पिंजरा खाने, पिंजरा खाने. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने, पिंजरा खाने, पिंजरा खाने, पिंजरा खाने, पिंजरा खाने. आता घरी जाताना म्हणतच जायचं, पिंजरा कशाला पाप करतो येड्या. कावळा शिवानं कावळा, प्रवचनकार कठाळा दाव्याला. कावळा येईन यांना भाताव. ईडी पोरं पैदा करायची गावाला तकलीफ द्यायची. काय उपयोग आहे त्याचा. येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाडीला तरास, मी याला कावळ्याला तरास. नाही 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 नाही, जागेवर या. बॉम्बला पुढे आलतो आपण, मिटलं सगळं. आता आपल्याला घुसतो आपण. 14 गोष्टी माणसाला झाल्या, पुन्हा डोकं लावायचं नाही. 14 अधिक 4 18. आता आपण एक शब्द सापडवणार आहे, म्हणजे आपल्याला अभंगात घुसायचं. त्या शब्दाचं नाव आहे इच्छा. काय सापडायची आपल्याला? काय सापडायची? काय सापडायची? बोलायचा पटकन. काय सापडायची? ऐका आता. वर्गात मुलगा पाहिला यावा ही त्या मुलाची, शब्द सोडायचा नाही बरं का. आता वर्गात मुलगा पाहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. बायकोला भाऊ नसावा ही आपली इच्छा. तिचा बाप गाडीनं ओढव आणि ती इस्टेट आपल्याला मिळावा इच्छा. पण पाया पडून सांगतो सगळ्यांना, फुकट मिळालेली इस्टेट फक्त 2च पिढीला लकलाभ होते. 3ऱ्या पिढीला त्या घरात ईडी माणसं जन्माला येतात आणि वाटोळं होतं त्याचं. मग माणसं ना चांगलं घर होतो, भिकारी झालं, तो झटका आहे. नाही, एक ओबी आहे 16व्या अध्यायात सांगून ठेवतो, वारकरी मंडळींनी नाही का. 16व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात एक ओवी आहे, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण त्याच्या पुढची ओवी ऐका, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्य ही तृण मानावे. शास्त्राच्या बाहेर गोष्ट केली का कामबा झाल्याशिवाय माणसं थोडे गमेंडीत आहे. काय होतं बा? काय होतं? ऐका काय होतंय, ऐका नीट. वर्गात मुलगा पाहिला ही त्या मुलाची इच्छा. येडं पोरग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे. येडं पाहतो कोणीकडं, तू चालवतो कोणीकडं. हो, पण इच्छा आहे प्रत्येकाला. काय इच्छा? कीर्तन सपळे लोकांनी आम्हाला जास्त पैसे द्यावा ही आमची इच्छा. प्रत्येक माणसाला इच्छा आहे ना. माताला मार्मिक उत्तर द्यायचंय तुम्हाला. बसलेल्या पैकी इच्छा कोणला नाही, सावध राहा बर का. उत्तर सापड प्रत्येकाला आहे. मग तुम्ही आता मला उत्तर द्यायचंय. घुसत चाललं बरं का आपण. आता उत्तर तुम्ही मला असं द्यायचंय, इच्छा उत्पन्न झाली कुठं? तुम्ही मला उत्तर देणार आहे मनात.
मनात सावध राहा बरं का. तुम्ही काय म्हणणार आहे मनात. आता मला सांगा मन स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुसकलिंगी आहे? नपुसकलिंगी आहे. मन नपुसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे. मग इच्छा जर स्त्रीलिंगी आहे आणि मन जर नपुसकलिंगी आहे तर दोघांचं जमणारच नाही. इच्छा मनात झालीच नाही. झालं फायनल. चला पुढं. तुम्ही आयुष्यात जेवढं कमावलंय ते हय का भास आहे? ते तुमचं हय का तुम्हाला झालेला अहम आहे? हे आपलं आहे काय? गाडी बंगला पत्ता कुटी पट्टी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर म्हणणं सगळी हिटर पिटर इयर वापे चिकण्या कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं बल्बर कुणी हिवजी तवा सांडा बाथरूम नोटा बेडशीट दिवाण चमच्या वरगळा उशी गादी तक्क्या नेण्याला खांड खुंड बोंब सुटा अंडटर फरक उजिरवाने घरात काटोर ते कुणाला शिवणी साहेब ते धक्का धोबी पुचाड फरताला परत गो छोटी डोंगरवडी तुकता गला नगाला शिक्षणाचा ऐको झेंडा माय नेम इज खान राजनीती रावण दमंग कॉन्टेंट सिंगम बॉडीगार्ड झगा चिकनीचे मेली दुनियादारी लय भारी माझे मन तुझे झाले आता माझी सटकली बबिते पारुला ही पुरगी साजू तुबातली शिट्टी वाढली गाडी सुटली पत्र गेला वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली भोर जिंगाट. तुम्हाला नाही सुधारलं काय झालं? उत्तर द्या. हे सगळं तुमचं आहे का तुम्हाला त्याच्याबद्दल अहम आहे? आता शब्द फिट बसायचं बरं का. हे आपलं नाही पण आपल्याला झालेला अहम. आपला बंगला आहे. पागल आहे तू. तुझा बंगला स्मशानात आहे येड्या. तिकडे पत्रे ठोकलेत 8 निवांत जळ. स्मशान भूमीला सुद्धा आता वॉल कंपाऊंड केलंय हा पळून जाऊ नये म्हणून. पण त्याला काय आहे अहम. आता बारीक बारीक करंट लागला तुम्हाला. आता इच्छा सापडायचे पण का सापडत नाही तर हे सगळं माझं आहे. हा काय मी आहे. काहींना तब्येतीचा मी, काहींना इस्टेटीचा मी, वाजवणाराचा मी, गाणाराला गाण्याचा मी, मला माझ्या कीर्तनाचा मी, काहींना तब्येतीचा मी. पण मरेपर्यंत ध्यानात ठेवा काहींना इस्टेटीचा मी, काहींना आपली बायको देखणी याचाच मी. तो आपली पप्पीची आई म्हणून गोरी बायको कधी करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय उपयोग? बायको सावळी पाहिजे. तुरीच्या शेंगा तोडाया चालतील, कापूस याचा चालतील. ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराज. आणि मग ते काकड्याला आमच्याकडे आले. येईवो 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 विठाबाई माऊ. कधी कधी ध्यानात ठेवा. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. इंद्रिकाचे वाक्य ध्यानात ठेवा. मी आणि फायनल करून टाका आजचं वाक्य. मी कशाचाही करा जिरवतो एवढं ध्यानात ठेवा. घमेंड लई दिवस चालत नाही. आपली मंडळी कशात आहे सध्या? घमेंडीत. कशात आहे? घमेंडीत. तिथी पाहिजे नाही, लग्न पाहिजे नाही, वार पाहिजे नाही, काय घमेंडीत जगायचं. जिरती. आता घरी जाताना म्हणतच जायचं जिरती. उताटलेवानी करू नका. जिरती जिरती. ए 18-22चे टोनगे नीट आहे का? अरे मिशिया फुटल्या नाही हरामी हो तुम्ही क्वाटरी पेता. लाजा तरी वाटत आहे का? शरम आबरू आहे का नाही? काही दारू पिऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. पण विकत पिऊ नये. खिशात गलास ठेवीत जा. लाजा वाटलं पाहिजे हरामी. मिस्त्रू 9वीचं क्वार्टर पेते सध्या. अशी एवढी एवढी आवला ते क्वार्टर आणतं ते असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझंच का मी तुझंच का. मग तुझ्यात माझ्या एवढा फरक कसा? आणि ही 18-22ची पोरं ही चोऱ्या करायला जी लागली ना मला, याला आईबाप जबाबदार आहे. चांगले रेटावल्यावर काय करते पोरं? 2.5 रुपये 3 रुपये हवा भरायचे लोक देतात. पण केरळचा माणूस 2.5ला उठवतोय.
आपली आईबापन आलाय की नाही तर काय कर, न्यायालयानं आरोपीचं वय 18 तर 16 केलं म्हणजे आपला पराक्रम आहे काय? लाज नाही वाटत का आपल्या लोकांना? 16 वर्षाचा पोऱ्या बलात्कार करतो, 16 वर्षाचा पोऱ्या क्वार्टर पितो, 16 वर्षाचा पोरगा खून करतो, रॅमटावल्यावर काय करतं कार्ट? आईबाप ना आलाय की नाही तर बाहेरून पोऱ्या जीवन आल्यावर लाईट बंद करून हल्ला पाहिजे. ना आला का मी पाणी मारून कापू शिकितो, तू पण टाकून पितो. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे. काय मी करील प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं आणि तू मला शिकवतो का? ना आलाय का? पोऱ्या म्हणला मी फाशी गेली दुरी, तू गुतव मी वडितो. पण पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणताही पिऊ द्या, टाटा मिट्री द्या, नाही तर निराया कतर द्या, राऊंड अप द्या, नाही तर गोल द्या, नाही तर M45 द्या, नाही तर 240 द्या, नाही तर टिकटॉक द्या, नाही तर अविनाश द्या, आणि पिऊ द्या त्याला औषध. पोऱ्या 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला तर घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध आहे काय? हाई रे बेईमान रे, हाई रे बेईमान दुनिया आई रे. वा वा. हाई रे बेईमान दुनिया आई रे, हाई रे बेईमान दुनिया आई रे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेल्यावर त्याचा मुक्काम चुलीत. चुलीत खात कोण बेवडे हो तुम्हाला? घमेंड असली ना घमेंड, ए भंगरीओ, घमेंड असली ना घमेंड. लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा जर एक किडा असेल ना किडा, तर फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून तुम्हाला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे पिस्तुल्या रोख, ए टिकुऱ्या रोख घे रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू चाल, तू काय पेतो रे नालाय का? विषया बुडल्या नाही हरामीला एवढे हे रेमटावले काय करते हो? आई बाप हालकटे पिसाडवले काय करते? कार्ट फटकावली पाहिजे तो. आणि याला जबाबदार कोण आहे? आई बाप. पोराला मोबाईल 6,000चा आणि त्याच्या बापाला मोबाईल 2,000चा. बापाचा मोबाईल मांडीवर आपटला तरच आकडे येतात, नाही तर आकडेच येते नाही. कानाजवळ नेला का पडला पण आपटा परत. आणि याला सगळ्या खोडी आईकडे. महाराज आज जेवढी लोक सर्व्हिसला आहेत ते कशामुळे माहितीये का? सुखी काय माहितीये का? खाऊन पिऊन तुम्ही मी. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता, खाली टेबल होता त्याच्यावर हात होता, आणि वरून गुरुजीचा रूळ होता. आपला बाप धोत्रावाला होता पण आपल्याला देव होता. तो गुरुजीला म्हणत होता मेलं तरी चालेल पण शिकलं पाहिजे. फुकाट का? कोरडवाहू जमिनीवर शेतकऱ्याने कधी आत्महत्या केलं नाही ना. आता पाऊस पडून आत्महत्या. शेतकरी उधरतच का लंबार राहिला. सगळ्यात बिवडी पोरं शेतकऱ्याच्या घरात जन्माला येईल. पेताळ इतकी भंगरी. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर. याला जमीतो रे लोकांचं. याची पोर त्याला आणि त्याची पोर याला, आणि याचाच सुनी इडी निघली. काय 40% पोरांचे तोंड सडलेत गोवे खाऊन, 20% पोरं पेवळी पडलेत क्वाटरी पिऊन, आणि 20% पोरं सतत मोबाईलवर बोलत असल्यामुळं रेंज मध्ये नाहीत.
गडी राहिले नाहीत ते नुसते कानात वायरी घालून झुलत येत रस्त्याला. हा विनोद आहे. सापटावल्यावर काय करत, ऐकलं खोडी आहे सगळ्या, ऐकलं. हेच केलं पुरीचं बी. पुरीनं मोबाईल घेतला, बापानं कानबाटीत ठेवून दिली. जर मोबाईल घेतला तर याद राख, काय चुकलं बापाचं, आली मधीच. लई शहाणी. असावा प्रसंगाला, असावा प्रसंगाला आला प्रसंग. घरी गेल्यावर जरा मुलींचे हात तपासा, त्याच्यात बांगडा आहे का बघा, केसांची स्टाईल तपासा. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, पॉप पॉप पॉप. त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा आहे. मुलीचा मोबाईल तपासा, 3-3 सिम आहेत त्याच्यात. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. मग तिचा बाप म्हणला, मग तिची आई म्हणती, मला अंदाज आलता बर का, देव सापडायचा नाही. पिते दूध डोळी मिटुनी जात मांजराचे, मने चोरट्याच्या कारे पिते चांदण्याचे. सजावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. राजी डोळे भक्तीचाच ठेवा, उघडाची डोळे भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. कशावरून आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. तोडी सोन्याचा शिंगरा, सोन्याचा शिंगरा. जगी जीवनाते सार घ्यावे जाणवी सत्वर, जगी जीवनाते सार घ्यावे जाणवी सत्वर. जैसे जाय कर्म तैसे फल देतो ईश्वर, तैसे जात कर्म तैसे फल देतो ईश्वर. कशावरून लहरी राजा प्रजा हंदळी, लहरी राजा प्रजा हंदळी. अधंतरी दरबार उद्धव, अजब तुझे सरकार उठा, अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा हंदळी, लहरी राजा प्रजा अधंतरी दरबार विठ्ठला. अजब तुझे सरकार उठा, अजब तुझे सरकार. तुम्ही आयुष्यात जेवढं कमवलं ते भास आहे इथे. आपण तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि कमवलं ते माझं आहे. आणि माझ्या तोंडातला शब्द गेलाय 7 मिनिटापूर्वी, मी जिरतो एवढं ध्यानात ठेवा. लई दिवस गायनाचा
11वीला गेलाय आता शिकतो टोणगे 11वीला 17चा आहे तू 17चा 17 तो प्राध्यापकाची टिंगल करतोय तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता तोवर तर तुझ्या बापानं कोणताच कार्यक्रम केला नव्हता तेव्हा तू प्राध्यापक होता अय त्याला 1.5 लाख रुपये पेमेंट आहे तुला एकच अंडरपॅन्ट आहे तू त्याचं माप काढतोय इतकी भंगार क्वालिटी आहे मला हो देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर माणसं तंबाखू टाकून देत होती आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चाललो तुला लाज वाटते का ना आलाय काय सांगा तरुण पोरं मला हा विनोद आहे सावध व्हा जगाला काही घेणं नाही ऐका पुढं मी जिरतो एवढं ध्यानात ठेवा इथं आपण भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र अय भारताचा सम्राट 100 पोरं होत त्याला एकटं गठ्ठा मतदान होतं घरात 100 न फुटणार महाराज पण महाराज पाया पडून वाक्य सांगतो नीतीला त्रास होतो तिथं नीती आहे पण ध्यानात ठेवा नीतीला किती त्रास होऊ द्या जय आहेच त्रास होऊ द्या राज्याचे खरे मालक वनवासाला गेले आणि हे 100 भामटे गादीवर बसली यांचा आणि राज्याचा काही संबंध नव्हता ही चुलत मेवणी होती लय शहाणी नव्हती हे त्यांना 5 गावं देऊन मिटवून घ्यायला तयार होती ती नीतीवाली नाही ऐकलं मिली मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खाल्या महाराज त्या आंधळ्या धृतराष्ट्रानं आणि तो भीमगडी नंगाट होता तब्येतीत मोकार डोक्यात कमी त्या भीमानं खांद्यावर गाता टाकली ना आंधळ्या पुढे जेवण उभं राहिला आणि त्याला डायरेक्ट तोंडाव म्हणला तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडाव अरे विषयाचे लाडू तुम्ही चालले आम्हाला तू माझ्या घरातलं जे अन्न खातो ना ते तुला कधीच लगलाभ होणार नाही तुम्ही आम्हाला तळतळा दिले म्हाताऱ्याला जीवन देईन हा गडी तो भीम म्हणला ऐका आंधळ्या विषयाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले लाख चक्रात तुम्ही आम्हाला जाळले आणि आमची बायको तुम्ही 100 जणांनी ओढीत आणली ते एकटी रडत होती तुम्ही हसत होती आम्ही 5 जण तिथं होतो आम्ही खाली माना घातल्या होत्या पण ऐक मी जर नुसतं उभा राहिलो असतो ना उभा तुझी अख्खी खानदान आणली असती माझ्या जाग्यावर न पाचता पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते मला आता आलं एवढ्यात लाव त्याला गोळा आणि घे बार गाड्या मोडून पण पुढचं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा भीम का म्हणतो ऐका फक्त मी उठलो का नाही तिथं धर्म होता आम्ही काय मानणारी माणसं आहेत हसा तुम्ही हसा आमची बायको ओढीत आणली आणा हसा पण मला माहित आहे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेक दया तेथे धर्म संत तेथे ज्ञान ज्ञानी तेथे आत्मदर्शन सुमने तेथे वने आणि भाग्य तेथे उल्हास 18व्या अध्यायातले शेवटचे ओवे आहेत पण ऐक मी हल्ले पण तुझी 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं म्हाताऱ्याला जीवनच देईन आघडी म्हाताऱ्या जेव्हा बसला का भीमाला आंधळ्या ऐक थोरल्याचा इतिहास उठलं म्हातारच वाळलं महाराज युधिष्ठिरानं त्याला विचारलं दादा काय भानगडे मरेपर्यंत ध्यानात ठेवा वारकरी मंडळी रडला भारताचा सम्राट दिवस फिरतात जवानी फिवानी हुंडाबळी कोठरी बिटरी लई दिवस चालत नाहीत दिवस फिरतात हाये ते दिवस नम्रतेत घालवा तरच जास्त दिवस टिकतील ते जर घमेंडीत घालवले तर काम झाल्याशिवाय रडला भारताचा सम्राट काय म्हणला माहिती का राज्य गेलं मी रडलो नाही माझी 100 पोरं मिलीत मी रडलो नाही रडलो पण आज मला जेवताना भीम बोलतोय तेवढं बंद जेवताना भीम बोलतोय तेवढं बंद करा युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं भीमा जेवताना कुठं बोलत असतात का तर तो गडी डोक्यात कमी होता त्यांना असा अर्थ लावला जेवताना बोलायचं ना देवाची अगोदर 10 मिनिटं
पण म्हातारं सोडायचं नाही. त्याने दिवस नाही उगवून दिला आणि त्या म्हाताऱ्याला म्हणला का रे आमच्या भावात मारामाऱ्या लावतो का? अर्थ म्हणला अन्नच नाही तर मारामाऱ्या काय लावतो. ऐका पुढं उत्तर. भयड रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला महाराज. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप राजवाडा सोडून अरण्यात गेला. तोल गेला आणि धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली. धृतराष्ट्र सावरला आणि झाडाला हात लावून उभा राहिला. झाडाला सुद्धा आग लागली. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. नीट ऐका, भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात काहीच नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा विद्या. कशावरून? घटा 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 घटाचे आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना मी कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी तुझा मुखी अंधार. आयुष्यात चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. दुसरं वाक्य, संपत्ती कमावता नाही आली तरी चालेल पण संतती चांगली लिहिली गेली की संपत्ती आपोआप येते. एक वाक्य लिहून ठेवा. ज्या घरात संस्कृती असते त्या घरात संतती चांगली होते आणि ज्या घरात संतती चांगली होते त्या घरात संपत्ती आपोआप येते. पैसा आणावा लागत नाही. पुढचं दोन वाक्य सांगा. पैशा मागं आपण नको आहे, आपल्या मागं पैसा आला पाहिजे. आपण का आला मरायला जायचं ते माग मेलेच मग ते. आणि पुढचं वाक्य आपलं कीर्तनातलं महत्वाचं झालंय. अजून आपल्याला इच्छा सापडली नाही. तुम्ही काळजी नाही करायची ती काही. फक्त मी तुम्हाला एवढं सांगितलंय, मी कशाचाही करा बस. फिट बसलं वाक्य. काय होती? जिरती. लई दिवस चालत नाही ते. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघलाय. तुला कॉलेजचं गेट बंद करून आणलं पाहिजे ना. नाही का इथं 77 वाले बोंबला धिंडत आणि तू 47ची अगरबत्ती कुठं लावतो रट्टवान घ्या. हा, आर्टला ऍडमिशन घे, गणपती बोलवाय कामा येशील. काय करतो? आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. कशाला करतो प्रयत्न भाऊ? पहिलाच प्रयत्न फेल गेला, तू का कुठं नाही करतो? आणि त्याची आई म्हणली असू दे 47. त्यांना ते नव्हते. एक वाक्य सांगा महाराज. सध्याच्या जगात क्वालिटी पाहिजे. मार्काची क्वालिटी, गायनाची क्वालिटी, वाजवण्याची. 60-65% वारक्या बारशाला कोण खातो? कोण खातं? 88 पॉईंटला मेडिकल क्लोज झालंय आणि 47 वालं गावात येडेवाणी करते. कोण खातं तुला? लंकेचा मालक मेला आणि तू टपरी कुठून येतो? ज्याची लंका सोन्याची तो मेला आणि याच्या बोटात 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकी वाढ भातवाड. काय आपल्याकडं? एकाच्या बोटात 2 अंगठे. ते बाजारात गेले ना का बाई पुढंच उभं राहिलं. वांगी कशी दिली, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं. तिनं वळखलं याला का, तिनं वळखली याला कांता रोग झालाय. तिच्या पायात जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगी 3 रुपये, बटाटे 2. काय करतो? बंगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गेलं. ते बंगल्यावालं बेवडं होतं नालायक. तो भिकाऱ्याला म्हणला बाहेर जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. लई दिवस चालत नाही. हो नाही ती वसुली झाल्याशिवाय राहत नाही. 2 बेवडे रस्त्याला डुलक निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली.
तुम्हाला तू होऊ शकत नाही म्हणला. का? मी जर राजीनामा द्यायला नाही, आता काय नाही लागत आहे. एक मोकळा दारुड्या रस्त्यानं आला, मोकळा, पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला ना, हा मोकळा स्वतः. तो लंगुटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. पहा आता काय माहिती, हाय मोकळा तोच मोकळा. हे लई दिवस चालत नाही. जमिनीतला बोर आटतोय, बोर 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 पाण्याचा. जेवणी फिवानी नाही चालत. तुम्ही मी जे कमवलंय त्याच्याबद्दल आपल्याला अहंकार आहे. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो आणि अजून आपल्याला सापडायची होती इच्छा. आणि तुम्ही आम्हाला, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, इच्छा कुठं उत्पन्न झाली? तुम्ही म्हणाल मनात. तो मुद्दा मी तुमचा कट केलता. इथं आपण होतो. आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं 30 मिनिटापूर्वी, आपण आयुष्यात जे कमवलंय ते आपलं नाही आहे, पण भास आहे. आता उलट आहे का? कमवलंय हेच भास आहे. हे आपलं आहे का? हे आपलं आहे. आणि हे आपलं नाही तरी माणसं म्हणतात त्या बाबळीपासून ह्या बाबळी पोत. बंगला आपण मानला, आपल्या बापाला नाही जमलं. आपल्या बापाला नाही जमलं. पठ्ठ्यानं बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. जर बापाला जमलं नसतं, महाराज तो नाही बोलत, मी बोलतोय. आपला मग आता शब्द ओवी लिहून घ्या 13व्या अध्यायातली. नवलांकराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. हिला मी ते आहे हा अहंकार आहे. मी गायक आहे हा अहंकार आहे. मी वादक आहे हा अहंकार आहे. मी महाराज आहे हा अहंकार आहे. मग आता व्याख्या लिहून घ्यायची. प्रकृतीचं, ही कोण आहे? प्रकृती. हिला मी कुणीतरी आहे हा काय आहे? अहंकार. ऐका, प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं, प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं आणि दोघांपासून इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली. ऐका आता बारीक. इच्छेचा बाप आहे अहंकार, इच्छेची आई आहे प्रकृती, आणि इच्छेचा प्रियकर आहे मन. आणि इच्छेचा प्रियकर नपुसक असल्यामुळं तिला कधीही बाळ होणार नाही. म्हणून 7व्या अध्यायात ओवी आहे, इच्छा ही कुमारी झाली ते कामाते तारुण्य आली. मग तुम्ही मला आता उत्तर द्या निवांत. इच्छेला काम नाही का बाळ होणार नाही? शुद्धी आहे तुम्ही? परत ऐका नीट. इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? करेक्ट, बाळ होणार नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा कोण आहे? नपुसक आहे, मन आहे. मग तिला कधी बाळ होणार नाही. तिला बाळ होणार नाही, पण तिला काम आहे. फिट झालं ना? आता चला थोडं पुढे सरकितो. काम आहे पण तृप्ती होणार नाही. आणि काम तृप्त झाला नाही का क्रोध तयार झाल्याशिवाय राहत. आज 90% लोक कशात आहेत? आप्पासाहेबांच्या 24व्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मागचीच गेली डोक्यातून तर हे कवा ध्यानात राहणार. पाया पडून सांगतो, तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला किती, मी मरेल ना महाराज, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण्याला एक खरं सांगू. मी कीर्तनात थोडं वाईट बोलतो, याला कारण सांगू. मग तुम्ही मला महाराज म्हणावं, माझी तारीख घ्यावा, मला लई पैसे द्यावा. नाही नाही, मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला आता फेट्याकडे पाहिलं तरी मुंग्या येत्या. आपली कॅपॅसिटी संपली तरी 3 हाणतो रोज.
फक्त मी कीर्तनात थोडंसं वाईट बोलतो, याला 3 कारण आहेत. 1, तुमचं चांगलं व्हावं म्हणून बोलेल. 2, मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे. आणि 3, मी तुमच्या मुलासारखे आहेत, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला आज वाईट वाटेल, पण उद्या ते फायद्याचं ठरेल. आता थोडं वाईट वाटेल, बा महाराज पोरांना बोलला, महाराज पोरींना बोलला. तसं नाही आहे. आपल्यावर प्रसंग आल्यावर ह्या जगात आपलं कोणी नाही आहे. तुम्ही राग आकळा. आणि आजच्या कीर्तनात आप्पासाहेबांच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाचताना एक वाक्य सांगतो, पाया पडतो तुमच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग येऊ द्या, 1-2 मिनिटं हसत जा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. त्याचं फळ फार वाईट आहे. राग 2 मिनिटाचा आहे, पण त्याचं फळ, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाहीत, खून करायला काय 18 दिवस लागत नाही. ही सगळी कामं 2-2 मिनिटाची आहे, पण बरबादी आयुष्याची आहे. राग आकडा येऊ द्या ना. राग थोडा तुम्हाला, नवरा बायकोचं भांडण झालं ना, येऊ दे, होऊ दे, थोडं शांत बस. टीव्हीचा आवाज मोठा कर, भुकू दे ना तिला, थोडं भुकू दे ना. ती काय पिसळली का? ती गप होणारच नाही का? याला लगेच उचलून आपटली, मिलीन ती. 28 वर्ष जाऊन बसलं. 60% जेलमधले आरोपी केवळ राग ना कळल्यामुळे आहे. आता नुसतं म्हणणं टाळ नीट वाजव एखाद्याला, हा टाळ तुम्ही. शिक्षकानं कॉफी पकडली, पकडू दे ना. सर परत करणार नाही, वाचला नाही. आम्ही शिक्षकाच्याच पाया पडायला सांगतो तुला, पण फक्त म्हण सर परत करणार नाही. तो सरांना म्हणला भेट पेपर सुटल्यावर. आयुष्यभर म्हशी बाजारायची पाळी आली. असे जवळजवळ 70% लोकांनी शाळा सोडल्या. त्याला हे कारण, अहो काही नालायकांनी नोकऱ्या सुद्धा सोडल्या. काही लोक म्हणले आपण म्हणलं कामाला जात नाही. साहेब आपल्यावर फिरला ना, त्या दिवशी ठरवून टाकलं भीक मागायची. भीक मागायची पण वाकायचं 15 वेळा देते कोवी आहे. लाटण्यासारखी गंमत यायची. लाटणं कधी मोडल, वाका नाही. वाका, नम्र व्हा, देव त्याच्या ते. वाका ना. दुकानदारी करायची ना तुला, गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला ते गोळ्या तू खाय. 9:30ला इंटरव्ह्यू, तू 8:30ला झोपेतून उठलाय म्हणलो, तुला माथुरलाच हाणलं पाहिजे. आणि मार्कशीट जेव्हा काढाय 9 वाजता निघालाय आणि 9:30ला इंटरव्ह्यू. मार्कशीट मशीन मध्ये घातलं, लाईट गेली. तो म्हणला नोकरी आपल्या नशिबात नाही. तुला कपडे काढून भोंगळा करून हाणला पाहिजे, तू तसा नाही हाणला पाहिजे. तुला पोलीस मध्ये जायचं ना, पहाटे लवकर उठ, MPSC दे, UPSC दे, अभ्यास करा. आणि पाया पडून सांगतो परत दुसरं वाक्य, ज्या गोष्टीत आपला फायदाच होत असेल त्या गोष्टीत कष्ट करायला काय हरकत आहे. हा पोरगा पखवाद वाजवतो, याच्या लोक पाया पडतात, त्याला पैसे देतात, याला 2 टाइम जेवायला देतात. मग यानं वाजवण्यासाठी कष्ट करायला काय हरकत आहे. ज्या गोष्टीत तुमचा फायदा होत असेल, तुम्ही तहसीलदार होत असाल, तुम्ही प्रांत होत असाल, तुम्ही SP होत असाल, तुम्ही MPSC देऊन जर तज्ज्ञ होत असाल, तर तुम्हाला अभ्यास करायला काय रोग झाला. 47 आणि 48% मार्क पाडायचे आणि गावात बोंबलं हिंडायचं. गावाला तकलीफ. जीप काढून नाचवतो गणपती पुढं. अरे नालाय का, जीप काढून एकच प्राणी पळवतो, कुत्रा. तोय बी एकच महिना. एकानं काल लग्नात चुम्मा दे गाण्याला शिट्टी हाणली. क्वार्टर पेलं ते भंगरी आणि निबार शिट्टी हाणली. मग हवा पडून जावा का नाही. चड्डी मागच उपासली हो. चड्डी बी जीन होती पण धाडकन उपासली बा. मग त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही.
कशाला पैदा केली ती अवलाद? प्रकृतीचा इच्छेचा बाप आहे अहंकार, इच्छेची आई आहे प्रकृती. कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो. इच्छा केली ती पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ती पावलो, इच्छा केली ती पावलो, इच्छा केली ती पावलो. कृत्य झालो. इच्छा केली ती पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. इच्छेची आई आहे प्रकृती, इच्छेचा बाप आहे अहंकार आणि इच्छेचा प्रियकर आहे मन. आणि ते मन आपल्या ताब्यात नाही, म्हणून हा संसार करायचा आपल्याला. तुमच्या घरात माणसं किती रे बाबा? ए किती रे? इंग्लिश मिडियम आहे तू? हा, चेहरा सांगतो ना लगेच. इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नाही, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियम आहे तू? हा, लगेच चेहरा कळतो ना त्याचा. खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. गडी खणखणी ते का नाही पहा. आणि पाया पडून सांगतो पोरांच्या बापांना, मुलगा मला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, जरा मुलाचा विचार करून त्याला वयाच्या मानानं शाळेत घाला. सुशिक्षित लोक तुम्ही असून सुद्धा तुमचं पोरग जर 2.5 वर्षाचं शाळेत घालता, तुम्ही पेमेंट घेता कशाचे? 90,000. तर मला सांगा, पोरा जगात बदल जरी करायचा ठरला तर त्या मुलाच्या काही टॅलेंटशीचा तुम्ही विचार करता का नाही? त्याच्या मेंदूची काही वाढ वीड विचार. 2.5 वर्षाच्या पोराची टॅलेंटशी काय? ऐ ऐ तुम्ही शुद्धी आहे का नक्की? काय त्या पोरांची हाल, त्याची ॲबिलिटी ऑफ काय आहे का? तुम्ही सुशिक्षित आहे का पहिलं मला हे सांगा. कुशल तुम्ही MA झाले, MPhil झाले माणसं, सुशिक्षित माणसं येडेवाणी करतो. तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? वरच्या, बरोबर आहे ना? कोणत्या बाजूने? डाव्या, बरोबर आहे ना? शिकेल आहे का तुम्ही? हृदय कोणत्या बाजूने? हृदय डाव्या बाजूने. शरीरातला सगळ्यात नाजूक अवयव कोणता? मग मोबाईलमुळे त्याला काही परिणाम होत नसेल का? मी आम्ही सांगायचं तुम्हाला. तुम्हाला अशा साध्या साध्या गोष्टी कळती कशा नाही का? तुमच्या वेळेस शाळा नव्हत्या. अहो विनोद नाही महाराज, त्या मोबाईलचं व्हायब्रेटिंग घरात जर टेबल हालत नाही, स्टूल हालत नाही, मग तुमच्या इथं काही होतं असेल का नाही? मग इथं ठेवता का मोबाईल? तुम्ही नक्की शिकेल आहेत का? ऐ आजपासून मोबाईल इथं ठेवायचा नाही, इथं ठेवायचा नाही, मागं ठेवा. भरपूर रेंज आहे ना काय तुम्ही? हा विनोद आहे. हा विनोद आहे. विनोद आहे हा. 2.5चं पोरग का आला शाळेत घालायची? एवढी थंडी काढती, ते कार्ट पहाटीच पायी आई उचली ती कपड्या सगट. 5लाच बाथरूम. ते कार्ट म्हणतं मुती मुती. त्याची आई म्हणती चैन खोल. ती म्हणतं अगं झाली. तेवढ्यात रिक्षा आली. तो टाय अन ती बॅग अन ते टिफिन. शाळेतून जर पोरग आलं ना इंग्लिश मिडियमचं, ते 5 मिनिटं त्याच्या आईक पाहते, हसत नाही ते. त्याला वाटलं हसलून रिक्षा जर परत आली आपल्याला परत जायची पाळी येते का काय? ते हसत नाही. तो देवाने मला ना भिकाऱ्याच्या घरात जन्माला घालायला लागत होतो, पण या हलकटांच्या घरात घालायला लागत होतो.
अरे मला खेळणं आहे का नाही काही, माझं वय किती आहे, 2.5. आणि ते 5 मिनिटं त्याची आई का पाहत, आई इतकी दरिद्री. त्याला म्हणती काय शिकवलं बाईनं, डॉमलं शिकवलं बाईनं. काय शिकिती बाई, हे मी एवढ्यांना शिकितोय तरी सुधरानं, आणि ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकीन. आता माझ्याकडं शिकायला काय एका वर्गातले आहेत काय, 1ली ते नदी. पहिली ते शिवाय रोज 3 टाइम, सकाळ दुपार. काय घालायची शाळेत, यांची वाढ हो द्या. हा विनोद नाहीये. एव्हरी मॅन हॅज ए डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ हिज नॉलेज. त्याच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे, त्याला डेव्हलपमेंट होऊ द्या. 10वी नंतर शिक्षण का निवडलं जातं, आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक. एव्हरी मॅन इज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ हिज ब्रेन. त्याच्या मेंदूची कॅपॅसिटी थोडी तपासीन जा. कोणी उठायचं शाळेत, इंग्लिश मिडियम राहू दे ते घरी. ते येडं होईन काय करतो तू, असं काय करतो ते जगलं तर पाहिजे ना, दप्तर वाहू असं चालत ते. माझं होतं, मी काढून घेतलं. माझं मी शिमीला घातलं तो वाचलं, नाही तर मिळालंच म्हणलं. आपल्याला एकच आहे, कुठं झटे करीत बसता. नाही, यांना शिकवलं पाहिजे. हा विनोद नाही आहे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, आणि हीच मुलं पुढं भविष्याची नांदी आपल्या. यांना शिकवा. शेतकरी वर्ग नीट आहे का, हो, इच्छाचा बाप आहे अहंकार. आणि तिनं हा पर. तुमच्या घरात माणसं किती आहे बाबा, ए तुमच्या घरात माणसं किती आहे, 4 माणसं किती आहे तुमच्या घरात, 4, जवळजवळ 4च असतील. 5व्याला जागा नाही. आणि 5वं जर आलं तर आईच्याच कडचं येईल, बापाच्या कडचं नाही. आज आजी उलटली आपली, पिकअप पलटी झाली त्यांची. प्रत्येक घरात 5 माणसं आहेत, 4 माणसं आहेत. या घरात 23 माणसं आहेत. हे घर आहे. इथून वर इंद्रिय किती आहेत, 5. आणि इथून खाली किती आहेत, 5. 5 आणि 5 10. मन 11. सगळ्यात सज्जनगडी हा नाक, इनामदार. त्याच्यापेक्षा इनामदार हा, पण सगळ्यात खतरनाक गडी हा, लई डेंजर. हे जर एका जागेवर उभं राहिले ना, हे 1 ते 1.5 किलोमीटर जाऊन येते. बरं, याचा असं वैशिष्ट्य आहे, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला कामाला येते. आणि ही सगळी हलकट याचा ऐका त्या. हा गडी लई डेंजर आहे. हे निघालं फिरायला अख्खं. हा होता बरोबर, यानं पाहिली कलवरी, याला आवडली भा. यानं लगेच मनाला सांगितलं काय करू. म्हणलं मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिनं केला याला मिस कॉल. हे होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर. तिच्या भावानं पाहिला ना, असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण, लई डेंजर. हो, दारुडे माणसाला अनुभव असेल. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पित नाही. डोळे झाकून प्यावं लागत्या. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असायचं असतो पा, मी नालायक आहे, मी नालायक. सावध व्हा आणि हा संसार चांगला करा. एकाई निधान
तुम्ही पटकन. इथून वर 5 आणि इथून खाली 5, 5 आणि 5 आणि आतमध्ये 5 इंद्रिये, पंचप्राण, 5 त्रिक, 15 प्रवृत्ती, मन हे जिंका, याला जागा येऊ द्या आणि हा परपंच चांगला करा, हे होईल. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्याला एक महत्वाचं वाक्य सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. शेतकऱ्याची बऱ्याच जणांची ओरड आहे, शेती परवडत नाही. हे कानफाड फोडलं पाहिजे त्याचं. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. शेती न परवडण्याचं पहिलं कारण व्यसनाचं प्रमाण जास्त शेतकऱ्यात. 2, शेतकऱ्याला बडेजाव करायची सवय जास्त आहे. मी स्वतः शेतकरी आहे. आजच्या कीर्तनात फायनल करून टाका आणि पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. शेतीवर नाराज होऊ नका. ती कालही सोनं देत होती, आजही सोनं देते आणि उद्याही सोनं देणार आहे. फक्त एक वाक्य सांगतो तेवढं ऐका, शेतीला जॉईंट करा. नुसत्या शेतीवर ही गोष्ट जमणार नाही. मुलांच्या शाळा, किराणा, दवाखाना, भाजीपाला, खतं, बी बियाणं, अधिक कर्ज, ही गोष्ट शेतीवर जमणार नाही. गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, सद्दी का, पंक्चर काढा, शेळ्या पाळा, बकरं पाळा, कोंबड्या पाळा, म्हशी पाळा. शेतीला किराणा आणि भाजीपाला सोडला जरी असला तरी शेती ठीक राहील. ही पथ्यवाकी तुम्ही पाळलीच, 60-60 हजार रुपयाला बोकडे, 60-60 हजार, लाख रुपयापर्यंत बोकडे शेळीचा, लाख पाळा ना. पण तुम्ही नुसतं आपले नवे कपडे घालून लग्न खाते बोंबलं धिंडायचं, हे कसं जमल? मग शेतकऱ्याची पहिली बाजू ही झाली, साईड व्यवसाय नाही आणि व्यसनाचं प्रमाण. आणि शेतकरी वर्गाला अजून एक सांगतो, लग्न बिग्न साधे करीत जा. मग को त्याच्यात पैसे घालायचे काय करते? 10 हजाराचे फेटे आणण्यापेक्षा हरिपाठाची पुस्तकं वाटा, साधं करा ना. शेतकरी खुडी चाललंय हो, त्याला म्हणून लग्न साधं कर. का बरं? मग मर. लग्न साधं केलं तरी मुलं होतात. पण आम्हाला हाऊस लई, ढेकळात मांडव, डीजे, घरावर लाइटिंग, कर्ज काढून बुंदी. आता एक फाजील पद्धत आणली लग्नात, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा येतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना 35ला, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. आणि पूर्वी पहा चांगल्या पद्धती होत्या, त्या लोकांनी बंद केल्या. पूर्वी तांदूळ आहे ना लोक हातात द्यायचे, फेकून द्यायचे, फेकीत होते लोक. आता पुढे आणल्यात, लोक पुढेच फोडती नाही, हात खराब होते ना पुढेच फेकून आणतात लोक. पूर्वी लग्न लागल्यावर एक माणूस वही घेऊन बसायचा, आहेर व्हायची. गरिबासाठी ती पद्धत चांगली होती. निदान बँड मंडपवाले ते बंद केली. गरीबाईला खोडीचो तेच खाली टीप देत आहे, कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. आणि 9 पत्र झाली पतसंस्थेची, जप्ती कवा आणू. नवरदेव मंडपात येण्याच्या अगोदर सायलेंट, मग त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फूल बरसा मंडपात एकदम शांतता, जपरीत पेटवायचा आता. आणि तो चालू तर कसं माहितीये का,
आणि त्याच्या पुढं फुलं टाके त्या. अरे बाटलीची बुच टाका बेवड येते. बेवड येते बेवड. बाटलीची बुच टाका. हो म्हणून कधी ध्यानात द्यायचा एकही निधान न घडे त्याशी. मागच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे आयोजक आबासाहेब गिरासे, कार्यक्रमाचे संयोजक, कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे मान्यवर, गेलेल्या जीवात्म्याला स्वर्गवास लाभो. त्यांच्या पाठीमागं भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना वाक्य महत्वाचे तेवढे नीट आहे का. व्यक्ती जगामध्ये आई मिळत नाही, वडील मिळत नाही, ठीक आहे, पण आपल्या वागण्यानं आपल्या कुटुंबाला कलंक लागणार नाही ही खरी आपल्या आईवडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली बस. आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचे नंबरदार दरबार सिंग, चिरंजीव भूषण, चिरंजीव राकेश, कार्यक्रमाचे आयोजक आमदार साहेब, मंत्री साहेब, तुम्ही सगळे मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मला खुणवायचं का नाही, वाजलेत किती.